हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बेलफळाचा जाम बनवणार आहोत. तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक बेलफळ आणि एक वाटी साखर. तर प्रथम आपण हे बेलफळ फोडून घेणार आहोत. तर चला आपण हे बेलफळ फोडून घेऊया. बेलफळ हे मी फोडून घेतलेलं आहे. यातील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा गर आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं बी हे निघून येईल. बेलफळामध्ये बी असतं, तर गाळल्यानंतर आपल्याला ते बी काढता येतं. तर बघा, आपण हे बेलफळ असं काढून घेतलेलं आहे. मस्तच आहे. या पद्धतीनं आपल्याला हा गर असा चाळणीमधून काढून घ्यायचा आहे. याला पाण्याचा वापर नाही करायचा. बघा, बी वरती राहतं आणि गर हा खाली पडला जातो. तर असं सर्व गर आपण काढून घेणार आहोत. हे बघा, बेलाचा आपल्याला हा गर निघालेला आहे. हा मी चाळणीने गाळून घेतलेला आहे. हा गर आपल्याला 1 वाटी मिळालेला आहे. यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. तर चला, इकडं आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये ही 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला हा गर घालून घ्यायचा आहे. आपल्याला हा जाम बनवण्यासाठी 4 ते 5 मिनिट लागेल. तर सर्व आपण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चिकट असतो हा. याला आपल्याला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, म्हणजे आपला जाम लवकर होतो. चला, आता आपण हे मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला हा मध्यमच ठेवायचा आहे. हे बघा, 5 मिनिट झालेले आहे. आपला जाम अशा पद्धतीनं झालेला आहे. सध्या हे मिश्रण खूप गरम आहे, त्यानंतर हे खूप घट्ट होतं. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं ठेवायचं आहे. बघा, थंड झाल्यानंतर आपला जाम तयार होणार आहे. तर आता यामध्ये आपल्याला विलायची घालायची आहे. अशा पद्धतीनं जाम तुम्ही नक्की करून बघा. घरगुती पद्धतीनं आपण हा बेलाचा जाम केलेला आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही गवठाचा जाम देखील करू शकता आणि लहान मुलांना हे घरगुती जाम खूपच छान आहे. बाहेरचं आणल्यापेक्षा असं घरगुती पद्धतीनं नक्की करून बघा. चला, आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. अगदी नैसर्गिक पद्धतीनं आपला जाम तयार झालेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.